हाय फ्रेंड्स, आय एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुबालू. आज आपण परत एकदा ठाण्यामध्ये आलेलो आणि ठाणे मार्केटमधील मसाला मार्केटमध्ये आज आपण जाणार आहोत, कारण मला मसाल्याची ऑर्डर आलेली आहे. सो आपण आता मसाला मार्केटमध्ये जाऊया आणि आपला मसाला बनवूया. चला तर. आपण आता आलेलो आहोत महात्मा फुले मार्केटमध्ये ठाण्यातल्या. आणि हे मसाला मार्केट जे आहे ते खूप पॉप्युलर आहे. आणि या मार्केटमधलं कादरबाईंचं जे दुकान आहे तिथे मी नेहमी मसाला बनवत असते. काश्मीरी मिरची पावडर 1 किलो. मला मालवणी मसाला पण चांगला करा, लगेच जळून पाहिजे ना. आणि हळद 1 किलो. ठाण्यामधलं सगळ्यात सुप्रसिद्ध असं महात्मा फुले मार्केट आहे आणि इथे तुम्हाला मसाल्याची अनेक दुकानं आहेत. पण ह्या मार्केटमधलं कादरबाईंचं हे जे दुकान आहे ते बऱ्याच वर्षापासूनच आहे. किती वर्ष झाले दुकानाला? हा, मग तुमचे वडील आधी करत असतील ना. हा, मग हे कादरबाईंचं हे जे मसाला मार्केटमधलं हे जे दुकान आहे इथे मी नेहमी मसाला बनवायला येते. मग लवंगी जरा जास्त टाका, अर्धा किलो दिली. आता हे किती टाकणार? पाव किलो. काश्मीरी आणि पाव किलो टाकली. बेडगी मालवणी मसाला मेन बेडगी जास्त वापरतो. मग तुम्हाला तिखट पाहिजे हां, तिखट टाक करा का पुरायला पाहिजे. लवंगी अर्धा टाकले बरोबर आहे. मसाला पाहिजे. हां, नंतर जास्त भयंकर तिखट. आता गरम मसाला पाहिजे. हा आता सीझन नाही आहे मसाला बनवायचा. साधारण मसाला बनवायचा सीझन हा मार्च ते मे मध्ये बनवतात. पण माझ्या मैत्रिणीची मला ऑर्डर होती की मला 1.5 किलो मालवणी मसाला हवा आहे, कारण का मी घरी जो बनवलेला आहे मेमधला मसाला, तो मेमध्ये बनवलेला जो मसाला आहे तो तिला आवडला. त्यामुळे तिने मला सांगितलं का मला पण तुझ्यासारखंच मसाला बनवून हवा आहे, म्हणून मी आज हा मसाला बनवायला इथे आलेली. तर तिने मला हळद, परत मालवणी मसाला आणि मिरची पावडर हे तिने मला ऑर्डर दिलेली आहे. ते बनवण्यासाठी मी खास इथे आलेली. आता बघूया किती पैसे होत आहेत ते तुम्हाला दाखवतेच. हे मालवणी मसाले साधारण होईल तुमचं 2 किलो पर्यंत. 2 किलो. किती तर त्याचा खर्च आहे? सव्वा किलो तर 1.5 किलो मेथीच केली आहे. मग साधारण आणि 200 ग्राम तेल टाकतो. 8 ग्राम काश्मीर टाकतो. 200 ग्राम लवंगी. काश्मीर झाली 1 किलो आणि हळद 1 किलो पावडर. आता कादरबाईंच्याच प्रमाणे मी मसाला बनवणार आहे, कारण त्यांचं एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे की जसा आपल्याला मसाला म्हणजे कस्टमरच्या चॉईसनुसार आणि बजेटनुसार ते मसाला बनवून देतात. आणि सुगंधी जे मसाल्यांचे जे पदार्थ आहेत ते नेहमी चांगले आणि उत्तम दर्जाचे त्यांच्याकडे असतात, फ्रेश असतात, असा माझा एक्सपिरियन्स आहे. मिरची पावडर पण खूप सुंदर, म्हणजे मिरच्या घेऊन मी आता तळून घेणार आहे. त्यामुळे ती सुद्धा मला मिरची पावडरची सुद्धा ऑर्डर आहे. आणि हळदसुद्धा हवे, तर हळकुंडसुद्धा मी दळून घेणार आहे. आणि आता ते सगळा मसाला भाजून वगैरे तळून मला माझ्या हातात देणार. यांच्याकडे तुम्ही बघत असाल हा तयार मसाला पण आहे. आगरी मसाला जो आहे हा 500 रुपये किलोने यांच्याकडे मसाला आहे. हे बघा, यांनी तयार करून ठेवलेला. अच्छा, तुम्ही या आणि यांच्याकडे मसाले बनवा. प्रत्येक जातीचे, प्रत्येक कम्युनिटीचे यांच्याकडे मसाले बनवले जातात आणि स्वच्छ निर्भेळ असा माल तुम्हाला मिळेल. तुम्ही बघत असाल हे बिल आहे.
जवळजवळ 1.5 किलो मसाला होईल आणि त्याच्यामध्ये 1 किलो मी काश्मीरी मिरची पावडर दळून घेते आणि 1 किलो हळकुंड दळून घेणार, म्हणजे त्याची हळद होईल. असं करून माझं जवळजवळ 2,500चं बिल आहे. त्याच्यामध्ये दळणावळ वगैरे सगळं. हां ते आपण 1 किलो बनवलं चांगलं नाही, गेले टाइम बनवलं ना. हो छान झाला आता. खसखस नंतर टाकायचं, ते सगळे जळून जाईल. तुम्ही बघत असाल हा सगळा गरम मसाला जो आहे तो त्यांनी तयार केलेला आहे. आणि आता हा मसाला ते या गॅसवरती सगळे भाजणार आहेत, कारण तो भाजल्यावर आणखीन चविष्ट स्वादिष्ट होतो. मग हे गरम मसाले भाजणं खूप गरजेचं असतं. आणि त्याच्यानंतर ते खसखस पण टाकणार, कारण खसखस आधीच टाकली तर ती जळून जाईल. म्हणून आता हे सगळे बघा त्यांनी गरम सगळे मसाले, सुगंधी मसाले सगळे आता घेतलेले. कढईमध्ये आपले सगळे मसाल्याचे जिन्नस आहेत ते टाकलेले आहेत आणि आता ते भाजतात. कारण त्याचं मॉइश्चर जाण्यासाठी थोडंसं ते भाजणं खूप गरजेचं असतं. मसाले भाजता भाजता मस्त त्याचा सुगंध यायला लागलेला आहे. मिरच्या नाही भाजणार ना? तुला खोकला बसून. अरे बापरे, हो खूप उधळेल ते. तमालपत्र आहेत ती भाजतात, कारण त्या मसाल्यामध्ये जर तमालपत्र टाकली तर ती नीट भाजली जाणार नाहीत, म्हणून त्यांनी तमालपत्र ही वेगळी भाजणार आहेत आणि छान क्रिस्पी अशी कुरकुरीत करून घेणार आहेत. तुम्ही बघत असाल आता खसखस आहे ती घेतात, कारण खसखस जर का एवढ्या गरम मसाल्यामध्ये जर टाकली असती भाजायला तर ती करपून गेली असते आणि त्याचा काहीच सुगंध राहिला नसता. किती 100 ग्रॅम टाकले? 100 ग्रॅम खसखस सुद्धा त्यांनी आता घेतली. आता कढई चांगली गरम झाल्यामुळे त्याच्यामध्ये ती भाजली जाईल आपोआप. खसखसची पण एक छान टेस्ट आपल्या मसाल्याला मिळणार आहे. एकदम चांगल्या क्वालिटीची लवंगी मिरची आपण घेतली, त्याची देठ मोडलेली आहे. साधारण 1.5 किलो मसाल्याला आपण मिरची किती घेतली? लवंगी अर्धा किलो लवंगी, पाव किलो बेडगी, पाव किलो काश्मीरी म्हणजे रंग छान येईल. आणि तिखटासाठी लवंगी घेतली अर्धा किलो आणि बाकीचा गरम मसाला. गुलाम भाई गए सांस लेकर आग से बच्चे कमरे में. आता हे काश्मीरी टाकतो. बर, आता काश्मीरी टाकतात पाव किलो. आणि आता सगळा गरम मसाला त्याच्यामध्ये ते मिक्स करतात. हळदीची चक्की वेगळी असते का? हळदी चक्की वेगळी आहे, मसाल्याची वेगळी आहे. किती झालं बघा? झालं 1 किलो 900. 1 किलो 900.
62 ग्राम म्हणजे 2 किलो झालं. ते 2 किलो पूर्ण करून देतो तुम्हाला. ते 2 किलो पूर्ण झालं. ते तुम्ही अजून आपण याची वाढवलं 2.5 किलो झाला असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय प्रमाण तेच म्हणजे आपण किलो मालवणी मसाल्याला काळा मिरी खसखस बडीचे प्रमाण जास्त असतं. 300 ग्राम तर तेच झालं. धणे 200 ग्राम झाले. आणि बाकी गरम मसाला सगळं 18 वेलची वगैरे टाकलीत ना? मसाल्याची वेलची हिरवी वेलची सगळं टाकलंय. त्याच्यामध्ये याच्यामध्ये हे टाकायची बाकी आपलं एक हिंग खडा तुम्हाला वेगळा द्यायचा. हा हिंग खडा द्या म्हणजे मसाल्यामध्ये पोरकिडे होत नाहीत. मसाला बनवून झाल्यावर आपण बरणीमध्ये जेव्हा मसाला भरतो त्या आतमध्ये आपण हिंगाचे खडे आहेत हे बघा हे त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये दाबायचे जेणेकरून पोरकिडे होणार. तिथे पडलं बघा. मसाल्यामध्ये किती ग्रॅम टाकायची? 20 ग्राम. 20 ग्रॅम हिरवी वेलची टाकतात म्हणजे आणखीन मसाला एकदम आपला फ्लेवरफुल आहे, सुगंधी एकदम. मला 1 किलो मिरची पावडर बनवायची आहे. त्यासाठी मस्तपैकी फ्रेश अशा काश्मीरी लाल मिरच्या आणि थोडीशी लवंगी टाकूया ना. हाँ 800 ग्राम काश्मीरी, 200 ग्राम लवंगी. अच्छा 800 ग्रॅम काश्मीरी आणि 200 ग्रॅम लवंगी. तिखटसाठी म्हणजे थोडंसं तिखटपणा पण येईल आणि कलर पण येईल छानपैकी, म्हणजे ती पुरवठ्याला राहील चांगली मिरची पावडर. 800 ग्राम झाली तर 200 ग्राम लवंगी टाकतो. ओके. ही 1 नंबर लवंगी बघा किती ताजी ताजी आहे. तुम्ही बघत असाल या सीझनची आहे आता. ग्रॅम काश्मीरी मिरची, 200 ग्रॅम लवंगी मिरची तिखटासाठी पण होईल आणि कलरसाठी पण होईल आणि मस्त मिरची पावडर तयार होईल. आता 1 किलो हळद पावडर हवी. हळद बनवायची आपल्याला वर्षभराची, म्हणून हळकुंड जे आहेत ते आता आपण घेतोय. ह्या हळदीच्या फ्रेश गाठी आहेत त्या 1 किलो घेतोय आपण. मग 1 वर्ष 1.25 वर्ष छानपैकी हळद सुद्धा मस्त आपल्याला घरगुती तयार मिळेल. सगळं दळायला देऊया आणि छानपैकी मसाला आपला मिरची पावडर आणि हळद तयार होईल. आपण सगळं दळायला इथे आलेलो आहोत आणि तुम्ही बघत असाल भरपूर बायका ज्या आहेत ते मिरच्यांची देठ आहेत ती काढायचं काम करायला लागलेलं आहे. हल्दी का अलग है ना ये? 1 किलो हल्दी का ये भाजने का मशीन भी लगा है. 1 किलो मिर्ची पाउडर है काश्मीरी और ये 2 किलो मसाला है और 1 किलो हल्दी. ते भाजत नाही का त्याच्यामध्ये मिरच्या? मिरची भाजत नाही. मिरची भाजत होती बघत असाल की आता आपण इथे ह्या मोठ्या चक्कीमध्ये आपण आता हा मसाला दळून घेतो आणि हळदीची चक्की असते ती वेगळी असते. मसाला आणि मिरची पावडर एका चक्कीमध्ये, हळदीच्या चक्कीमध्ये. 2 किलो 1 किलो काश्मीरी पाउडर है, 2 किलो मसाला अलग अलग है. अलग अलग है.
माझा मसाला, मिरची पावडर आणि हळद ही तिन्ही पण वस्तू तयार झालेल्या आहेत एकदम मस्तपैकी. या ऑर्डरच्या आहेत माझ्या आणि हे रेडी झालेलं आहे आता. ऑफ सीझन असल्यामुळे पटकन दळून झालं, पण मार्चपासून मेपर्यंत भरपूर गर्दी असते. तुम्हाला वेटिंगला थांबावं लागलं. आता पटकन झालं दळून, पण एरवी तुम्हाला वेटिंग करावी लागते. भाज्याची मशीन पण आलेली आहे आणि आता नवीन मशीनाचे इन्स्टॉलेशन चालू आहे. ते इलेक्ट्रिक वरती आहे. ओके. मला मसाला भाजून पण भेटला. एक अगोदर होती छोटी मशीन, ते गॅस आणि लाईट वरती होती. आता पूर्ण ऑटोमॅटिक लाईट वरती आहे. तुम्हाला भाजून पाहिजे, तुम्हाला भाजून 5 मिनिटामध्ये भेटेल. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, चालेल. आता परत करावं लागेल ना. हां, तेव्हा हे येणार तेव्हा. मी ऑर्डर घेते ना, हे ऑर्डर खूप होतं. ही लवंगी आहे, ही काश्मीरी आहे, ही बेडकी आहे, ही संगीश्वरी आहे. सगळ्या प्रकारची मिरची भेटेल आपल्याकडे. सगळ्या मसाला प्रकारचे मसाले बांधून भेटेल. आगरी, मालवणी, कोळी सगळ्या प्रकारचे मसाले बांधून भेटेल. आपला मसाला, मिरची पावडर आणि हळद एकदम रेडी झालेला आहे आणि आपण आता तो घरी घेऊन जाऊया. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवायचे. माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.